तुमचा पहिला प्रश्न आहे, मोबाईलमध्ये किती चार्ज ठेवावा जेणेकरून बॅटरी जास्त वेळ चांगली राहील? तुमचे ऑप्शन आहेत ए 80%, बी 50%, सी 60%, डी 90%. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 80%. तुमचा दुसरा प्रश्न आहे, जेवणानंतर अन्न लवकर पचण्यासाठी कोणता मसाला खावा? तुमचे ऑप्शन आहेत ए वेलची, बी लवंग, सी दालचिनी, डी काळी मिरी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वेलची. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या झाडाची पाने मधापेक्षाही गोड असतात? तुमचे ऑप्शन आहेत ए सालचे झाड, बी पाईन वृक्ष, सी ज्युनिपर झाड, डी स्टेविया झाड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्टेविया झाड. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या फळात सर्वाधिक मॅग्नेशियम असते? तुमचे ऑप्शन आहेत ए ॲव्होकॅडो, बी केळी, सी पालक, डी भोपळ्याच्या बिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ॲव्होकॅडो. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या फळात व्हिटॅमिन के चे प्रमाण सर्वाधिक असते? तुमचे ऑप्शन आहेत ए किवी, बी पालक, सी ब्रोकोली, डी कोबी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए किवी. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या फळात व्हिटॅमिन ए चे प्रमाण सर्वाधिक असते? तुमचे ऑप्शन आहेत ए गाजर, बी भोपळा, सी रताळी, डी टोमॅटो. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गाजर. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या भाजीमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते? तुमचे ऑप्शन आहेत ए केळी, बी पालक, सी शेवगा, डी गाजर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शेवगा. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह असते? तुमचे ऑप्शन आहेत ए पालक, बी ब्रोकोली, सी गाजर, डी टोमॅटो. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पालक. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या फळात सर्वात जास्त पोटॅशियम असते? तुमचे ऑप्शन आहेत ए केळी, बी संत्रा, सी ॲव्होकॅडो, डी टोमॅटो. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केळी. तुमचा 10वा प्रश्न आहे, चॉकलेटमध्ये कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए डुक्कर, बी गाय, सी बेडूक, डी शेळी. चॉकलेटमध्ये कोणत्याही प्राण्याची चरबी मिसळली जात नाही. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला कांगारूंचा देश म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए ऑस्ट्रेलिया, बी न्यूझीलंड, सी पापुआ न्यू गिनी, डी फिजी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.